काल रात्री बड्डेला गेलो होतो ना, तर यायला आहे ना खूप जास्त उशीर झाला होता आणि आता कसे सगळे नवीनच होत ना, त्याच्यामुळे आता गप्पा गोष्टी सगळ्या होतातच. त्याच्यामुळे ना खूपच जास्त उशीर झाला होता यायला. आणि आल्यावरती पण काय लगेच आपल्याला झोप थोडीच येते आणि आल्यावरती पण भरपूर वेळ असंच गेलं, झोपच नाही आली. आणि नंतर मग आता उशिरा झोपल्यामुळे उशिराच उठले होते. सकाळी उठल्यावरती अगोदर तर यांचा टिफिन वगैरे बनवून गेलेला होता. म्हटलं चला बाकीचे जे कामं आहेत ना ते पण लगेच आवरून घेते. हे ना दुधाचं पातेल आहे आणि याला खालून आहे ना तांब्याचं बोर्ड आहे. तर त्याचं आहे ना काय झालं पूर्ण असा कलर निघून चाललाय, कारण की त्याच्यावरती आहे ना अशी काळी लेअर जमली ना, की आपण असं घासणीने वगैरे घासलं ना की त्याचा जो कलर आहे ना तो निघून चाललाय. त्याच्यामुळे त्याला आहे ना तांब्याला पितांबरीने किंवा अजून दुसरी कोणती पावडर असेल ना त्यांनी घासून घ्यायला पाहिजे, म्हणजे कसा त्याचा कलर तशाला तसाच राहतो आणि ते पातेलं पण छान दिसतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आता इथे रात्री दूध आणून ठेवलेलं होतं. रात्री तर काय मला तापवायला वेळ नव्हता. म्हटलं आता आल्यावरती पण उशीर झाला होता म्हणून याला आता तापवायला ठेवलेलं होतं. म्हटलं खराब वगैरे झालं की काय माहिती, पण तापवलं ना तर नव्हतं झालेलं खराब. म्हटलं आता हे बाकीचे जे काम आहेत ना ते पण आवरून घेते व्यवस्थित. आणि ह्या कांद्याकडे 1-2 दिवस जरी लक्ष नाही दिलं ना तरी त्याच्यातले एवढे सारे असे कांदे नसतात. तर म्हटलं आता ह्याला काय करते, हे खाली गोणी टाकली ना त्याच्यामुळे अजून जास्त गरमी होती की काय माहिती, त्याच्यामुळे ते सडत आहेत. त्याला काय वरती मी तो स्लॅब आहे ना त्याच्यावरती सगळे ना नीटनाटके निवडून ठेवून दिलेले होते. म्हटलं त्याला 1-2 दिवसाला आहे ना सारखं त्याला लक्ष देत राहील. आणि एवढे सगळे खराब कांदे निघालेले होते, एवढा सगळा कचरा पण निघालेला होता त्याच्यामध्ये. अगोदर तर ते सगळं काढून वगैरे घेतलेलं होतं, भरून घेतलं व्यवस्थित नीटनाटकं, घर वगैरे आवरून घेतलं. म्हटलं चला आता लगेच ना देवपूजा पण करून घेऊयात, कारण की आज खूप जास्त उशीर झालेला होता मला बाकीचे सगळे काम आवरायला. चला आता व्हिडिओ इथे सेंड करते, मी देवपूजा वगैरे करून घेते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.